पण प्रिया राजच्या डोळ्यात पाहून जे बोलणार होती ते बोललीच नाही आणि मी जेवण काढते. हो ना सासूबाई, असं म्हणत प्रिया किचनकडे धावत सुटली. तिची ती अवस्था पाहून सगळेच हसू लागले. राजही हलकसा हसला. जेवण झाल्यानंतर आणि सगळं काम आटोपल्यानंतरही प्रिया किचनमध्येच उभी होती. बाकी सगळे आपापल्या खोल्यात गेले होते. मी खरंच वेडी आहे. सिंचनच्या नादात मी हेच विसरले की खरं तर ते राज आहे. सिंचनच्या आठवणीत भावूक होऊन मी पाळण्याची गोष्ट सगळ्यांना सांगून टाकली. आता रूममध्ये गेल्यावर राज रागाच्या भरात माझ्यासोबत काय करतील काय माहीत. मी काय करू? हो, सासूबाईंसोबतच झोपते आणि बाबांना सांगते की जा तुमच्या राजूसोबत झोपा आणि थोडं त्यांना घाबरवून या की प्रियाला काही बोलू नकोस. पण जर बाबांनी नकार दिला तर मग रुद्रदादा आहेतच ना. अरे हो, रुद्रदादा तर आहेतच, प्रिया खूप आनंदाने बोलली. पण लगेचच तिला जाणवलं की हे शब्द कुणाच्या तोंडून निघाले आहेत आणि तिचं वाक्य तिथेच अर्धवट राहिलं. ती भोळीशी चेहऱ्याची मागे वळून पाहते तर तिच्या मागे तिचाच भोळा उभा होता, म्हणजेच राज उभा होता. तुम्ही इथे काय करताय? प्रिया आजूबाजूला पाहत बोलली. आता त्याच्याकडे पाहायचीही हिंमत उरली नव्हती. सगळा जोश निघून गेला होता. तिचं बोलणं ऐकून राजने आपल्या पॅन्टच्या दोन्ही खिशात हात घातले. पुढे आला आणि अगदी तिच्यासमोर उभा राहत म्हणाला, सत्याची जिवंत मूर्ती, मी तुम्हाला इथून घेऊन जायला आलो आहे. कृपया या तुच्छ मनुष्याबरोबर आपल्या कक्षाकडे प्रस्थान करावे. राजने हे शब्द उच्चारताच प्रिया पुटपुटली. आज शिक्षा नाही, थेट दंडच मिळणार असं वाटतंय. महाभारत पाहूनच आले आहेत. हे ऐकताच राज दात आवळून गप्प राहिला. चालते की पालखी बोलावो? मला यायचंच नाही, प्रिया मागे सरकत म्हणाली. उचलून नेईल, राजही ताठ मानेने म्हणाला. असं थोडंच असतं, मी तर सासूबाईंना तक्रार करीन. जा, आत्ताच जा, इथून बाहेर पडून डावीकडे वळ. राज, ही तुमची चूक आहे. तुम्ही वर सिंचन आणि काय म्हणालीस? चिंचेन? राज अधिकच दात आवळत म्हणाला. नाही राज, असं करू नका ना. त्याचं नाव का बिघडवताय? त्याचं नाव सिंचन आहे, प्रिया तोंड वाकडं करत म्हणाली. काय म्हणालीस? चाऊमीन? राज आणखीनच अकडून म्हणाला. असं बोलू नका, नाहीतर मी. हो, जा जा, बोल. काय बोलणार आहेस तेही सांग, आणि अजून काही सांगायचं असेल तर तेही. अजून काही गुपित आहे का? राज वाकडं हसत म्हणाला. अरे, आता तर तुमचं एकही गुपित उरलेलं नाही, प्रिया वैतागून म्हणाली. तर राजचं हसू आणखीनच गडद झालं. सकाळी लवकर उठायचं आहे ना, म्हणून मला लवकर झोपावं लागेल. तर भांडण उद्या करूया, असं म्हणत प्रिया घाईघाईने तिथून निघाली आणि राजही तिच्या मागेच निघाला. प्रिया अजून काही पायऱ्या चढलीच होती तेवढ्यात तिने मागे वळून पाहिलं. राज अगदी तिच्या मागेच होता. राज, प्रिया भीतीने ओरडली आणि थेट पायरीवरच बसली. राजने बोटाचा इशारा करून तिला उठायला सांगितलं. सॉरी ना, प्रियाने दोन्ही कान पकडत म्हटलं. खोलीत जाऊन तुला पाळणा झुलवीन आणि मग तूच ठरव, तुला आई ग बोलायचं आहे की राज बोलायचं आहे. मला काहीच बोलायचं नाही. मग ती तुझी मर्जी आहे. तुम्ही म्हणालात ना की आता तुम्ही मला त्रास देणार नाही आणि रडवणारही नाही. प्रियाने राजकडे बोट दाखवत म्हटलं. अगदी बरोबर, आता मी तुला हसवणारच आहे. माझ्याकडून चूक झाली ना, प्रॉमिस. आता कधीच कोणालाही काही सांगणार नाही. तिचं हे ऐकून राज थोडा वेळ गप्प राहिला, पण मग अभिनय करत म्हणाला. नाही दादा, जेवण केलं नव्हतं ना, म्हणून उलटी झाली नाही. जेवण केलं असतं तर नक्की झाली असती. त्यांनी तर माझ्या खांद्यावर डोकं लपवून ठेवलं होतं, त्यांना कळलंच नसेल. रुद्रदादा, सासूबाई, तुमच्या राजूला पाळण्याची भीती वाटते, माहिती आहे का? काय बोलत होते? आई ग. राज प्रियाची इतकी भयंकर नक्कल करत होता की प्रिया स्वतः आई म्हणत म्हणत बसल्या बसल्याच 2 पायऱ्या वर चढली. सॉरी ना राज, आणि तसंही पाळण्याचीच तर गोष्ट होती, त्यात एवढं काय मोठं होतं? एवढा राग कशाला करायचा? हो ना, जसं काय तो चिंचेन काही तुझा नातलगच आहे म्हणून तुला एवढं वाईट वाटलं. आता तर प्रियाची हिंमतही होत नव्हती की तिने म्हणावं, राज चिंचेन नाही, सिंचन आहे. ठीक आहे, मग तुम्ही माझ्यावर राग करा, माझ्याशी बोलूही नका आणि मला खोलीतही येऊ देऊ नका, बस. प्रिया शांतपणे हात दाखवत म्हणाली. पण राजच्या सहनशक्तीची सीमा संपली होती. त्याने प्रियाला जबरदस्तीने उचलून आपल्या खांद्यावर टाकलं. हे काय करताय तुम्ही राज? राज काहीच बोलला नाही. वरून त्याच्या खांद्यावर त्याच्या भोळ्या राणीचं वजनही होतंच.
राज, तुम्हाला जत्रेच्या पाळण्याची भीती वाटते, पण आता मात्र तुम्ही अगदी मेले चित्रपटातले गुज्जरच दिसताय, प्रिया चिडून म्हणाली. आपल्याबद्दल हे शब्द ऐकूनही राज काहीच बोलला नाही. सरळ प्रियाच्या पाठीवर एक चापट दिली. आई ग मम्मी, प्रिया जोरात ओरडली आणि राज तिला खोलीत घेऊन गेला व दार बंद केलं. त्यानंतर 2-4 वेळा आई ग मम्मी असे शब्द ऐकू येत राहिले. काही दिवसांनी सगळे रात्री बागेत बसलेले असताना वातावरण छान आहे हे पाहून राजेश्वरीजींनी रमण आणि प्रीतीच्या नात्याबद्दलची गोष्ट सगळ्यांना सांगितली. कारण हल्ली रमण प्रियाशी प्रीती आणि आपल्या नात्याबद्दल बोलत असे आणि राजचा निर्णय बदलला आहे का हेही विचारत असे. राजेश्वरीजींनी आता या सगळ्या गोष्टी लपवून ठेवायला नकार दिला होता, म्हणून प्रियाने त्यांना सगळी हकीकत सांगितली. राजेश्वरीजींचं बोलणं ऐकून राज अजूनही गंभीरच होता. तर सागरजी म्हणाले की रमण तसा चांगला मुलगा आहे, पण या विषयावर त्याच्या आईवडिलांशीही बोलणं आवश्यक आहे. राधा, तुझं काय म्हणणं आहे? राजेश्वरीजींनी राधाजींना विचारलं. प्रीतीसाठी निर्णय घेण्याइतकी मी कदाचित आता योग्य नाही आणि तसंही तिचे बाबा माझ्यापेक्षा नक्कीच चांगला निर्णय घेतील. राधाजींचं बोलणं ऐकून सागरजींनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. कदाचित राधाजींनी त्यांना खूप दुखावलं असावं. एक काम करूया, उद्या प्रियाचे आई वडील आणि रमणलाही बोलावून घेऊया, मग सगळ्या गोष्टी मोकळेपणाने बोलता येतील, असं रामजी म्हणाले. हे योग्य राहील, रुद्र म्हणाला. हो, आणि रमण खरंच खूप चांगला माणूस आहे. एवढ्या काळात कदाचित आपण सगळ्यांनी त्यांना नीट ओळखून घेतलं आहे, गीताने म्हटलं. तुझं बोलणं बरोबर आहे गीता. रमण असा मुलगा आहे की ज्याला कदाचित प्रत्येक आई वडील आपल्या मुलीसाठी पसंत करतील, राजेश्वरीजी म्हणाल्या. पण या सगळ्यात प्रिया मात्र सतत राजकडे पाहत होती. तो कुठल्या तरी विचारात पूर्णपणे बुडालेला होता. आता तू काय विचार करतोयस राज? रमण आणि प्रीतीबद्दल राजेश्वरीजींनी विचारलं. पण जणू राजला काही ऐकूच आलं नाही. तो अजूनही विचारातच गडलेला होता. राज, यावेळी रामजींनी थोड्या मोठ्या आवाजात हाक मारली. तेव्हा राज आपल्या विचारातून बाहेर आला. हं, बोला, राज म्हणाला. काय विचार करत होतास? काही नाही, असंच. ठीक आहे, आई काहीतरी विचारत आहेत, रामजी म्हणाले. हे ऐकून राजने राजेश्वरीजींकडे पाहिलं. आता तू काय विचार करतोयस प्रीती आणि रमणबद्दल? यावर राजने काही उत्तर दिलं नाही, पण प्रियाकडे पाहत तो म्हणाला. त्या दिवसानंतर तू प्रीतीशी बोललीस का? प्रियाने मान हलवून नकार दिला. एक काम कर, तिला फोन कर आणि तिच्याशी बोल. फोन लाऊडस्पीकरवर ठेव. ठीक आहे, तसंही मला त्यांना सॉरी बोलायचंच आहे, असं म्हणत प्रियाने प्रीतीला फोन लावला आणि फोन लाऊडस्पीकरवर ठेवला. हॅलो, समोरून प्रीतीने म्हटलं. हॅलो प्रीतीताई, कशा आहात? ठीक आहे, प्रीतीने एवढंच उत्तर दिलं. सॉरी प्रीतीताई, प्रियाने माफी मागत म्हटलं. का? प्रीतीने खूपच रुक्षपणे विचारलं. त्या दिवशी मी रागात तुम्हाला बरंच काही बोलून गेले, पण ते मनापासून नव्हतं. फक्त तुमच्या भावाचा चेहरा पाहून मी स्वतःला सावरू शकले नाही. त्यांना तापही होता ना? तुम्हाला तर नव्हतं ना? प्रीती लगेच म्हणाली. म्हणजे? प्रिया आश्चर्याने बोलली. म्हणजे असं की रमणसमोर तर तुम्ही आधीच माझी बदनामी केली आहे, मग आता या सॉरीचा काय उपयोग? पण एक गोष्ट सांगू का? तुम्ही मला त्यांच्या नजरेतून खाली पाडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीही ते माझ्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांनी मला कधीच सोडणार नाही अशी प्रॉमिसही दिली आहे. आता तुम्ही तर सोडाच, पण कोणीही मला त्यांच्यापासून दूर करू शकत नाही, प्रीतीने राग व्यक्त करत म्हटलं. तिचं हे ऐकून सगळे चकित झाले. फक्त एकटाच राज होता ज्याच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. जणू त्याला सगळं आधीच माहीत होतं. मला तुम्हाला रमणदादापासून दूर करायचंच नाहीये. तुम्हाला गैरसमज झाला आहे प्रीती दिदी, प्रिया उदासपणे म्हणाली. हो, मला माहीत आहे तुम्ही खूप महान आहात, भोळ्या स्वभावाच्या. सगळं करूनही तुम्हाला काहीच नको असतं. पण जेव्हा तुम्हाला माहीत होतं की रमण माझ्या बाजूला उभा आहे, तरीसुद्धा तुम्ही इतकं सगळं बोलून दाखवलंत. त्यामागचा तुमचा हेतू काय होता? हाच ना की ते मला सोडून देईल? त्यांच्यासमोर तुम्ही माझ्याबद्दल काय काय बोललात? तुम्हाला माहीत आहे की तुमचा भाऊ तुम्हाला घेऊन खूप भावनिक आहे, म्हणूनच जाणून बुजून तुम्ही त्यांच्यासमोर रडत रडत बोलत होतात, जेणेकरून ते माझ्यावर रागावेल आणि माझ्याशी भांडण होईल.
तुम्ही खरंच चुकीचा समज करून घेत आहात. प्रियाचा गळा भरून आला होता. राहू द्या वहिनी, तुम्ही आणि राजदादा कोणता बदला माझ्याकडून घेताय देव जाणे. आता ना कोणी अजून काही बोलत होतं ना प्रिया काही बोलू शकली. त्याआधीच राजने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला. माझ्याशी बोल, सांग आम्ही तुझ्याकडून नेमका कोणता बदला घेतला आहे. दादा तुम्ही, प्रीती चकित होऊन बोलली. हो मीच, सांग काय बोलायचं आहे ते. आता जरा माझ्यासमोर ओरडून दाखव. रमणवर किती प्रेम करतेस ते मलाही जरा पाहू दे. यावर प्रीती काहीच बोलली नाही आणि गप्प राहिली. तुझ्यात आणि माझ्यात काहीही फरक नाही प्रीती, कारण मला जसं उत्तर द्यायला येतं तसंच प्रश्न विचारायलाही येतं. प्रियासोबत तू जो उद्धटपणा केलास तो मला अजिबात रुचलेला नाही, असं म्हणत राजने जबडा आवळला. दादा तुम्ही दोघं मला माझ्या हलावर का सोडत नाही. माझ्याकडून चूक झाली. मी रमणला तुमच्याशी बोलायला सांगितलं. आता मी त्यांना माझ्या आईवडिलांशी बोलायला सांगेल, प्रीती म्हणाली. आणि जर मी माझ्या मनावर आलो ना तर तुमचं दोघांचं लग्न कधीच होणार नाही आणि कोणीही काहीच करू शकणार नाही, राज म्हणाला. राजेश्वरीजींनी सगळ्यांना काही प्रतिक्रिया देऊ नका म्हणून थांबवून ठेवलं होतं. त्यामुळे सागरजी आणि राधाजी काहीच बोलू शकत नव्हते. तुम्ही माझ्याशी असं करू शकत नाही. तुम्हाला माझ्याकडून नेमकं काय हवं आहे. मला रमणपासून दूर करण्यासाठी तुम्ही नवरा बायको का इतके आग्रही आहात. आम्हाला काहीच नकोय. उलट तू स्वतः आणि रमणच्या नात्याची शत्रू आहेस प्रीती. तुझ्यात आणि माझ्यात एक फरक आहे प्रीती. मी जसा आहे तसाच सगळ्यांसमोर असतो. माझे कुटुंबीय असोत, प्रियाची फॅमिली असोत किंवा स्वतः प्रिया असो, मी कधीही कुणासमोर स्वतःला वेगळं दाखवत नाही. पण तू रमणसमोर स्वतःला वेगळी दाखवतेस आणि आमच्यासमोर वेगळी. हे तुम्ही काय बोलताय. रमणने मला फोन केला होता आणि त्याने तुझ्या वतीने माझ्याकडे माफी मागितली. हे ऐकून प्रीती चकित झाली, कारण रमणने ही गोष्ट प्रीतीला सांगितलीच नव्हती. त्या दिवशी फोनवर तू माझ्याशी ते सगळं बोललीस, पण माझ्याकडे माफी मात्र रमणने मागितली. हेच याचा पुरावा आहे की तो तुझ्यावर किती प्रेम करतो आणि नात्यांची किती कदर करतो. तो मला विनंती करत होता की लग्नाची गोष्ट नंतर ठरवूया, पण आधी मी तुला माफ करावं, कारण तू अशी नाहीस. फक्त लहानपणापासून काकूंची जी वागणूक तुझ्याशी राहिली त्याच्यामुळेच तू असं रिॲक्ट करतेस. हे म्हणत असताना राजने एक नजर राधाजींकडे टाकली. तेव्हा राधाजींनी गळ्यावर हात ठेवला आणि मान व नजर खाली घालून बसल्या. तुला काकूंची वागणूक लक्षात राहिली, पण बाकी सगळ्यांचं प्रेम लक्षात राहिलं नाही का प्रीती. दादा मला फक्त रमणला गमवायचं नाहीये म्हणूनच मला राग येतो. ठीक आहे, आता तरी तू काकूंच्या वागणुकीचा आधार घेऊन स्वतःला योग्य ठरवलंस, पण लग्नानंतर तुझा हाच स्वभाव रमण आणि प्रियाच्या कुटुंबाशी राहिला तर तेव्हा सुद्धा अशीच कारणं देऊन माफी मागशील का आणि रमण तुला पुन्हा माफ करेल का. दादा मी असं काहीच करणार नाही. प्लीज तुम्ही अशा गोष्टी बोलू नका. प्रीती आता रडू लागली होती. मला ना तुला रडवायचं आहे ना काही समजावून सांगायचं आहे, कारण जोपर्यंत माणूस स्वतःची चूक स्वतः समजून घेत नाही तोपर्यंत दुसरं कोणी त्याला समजावू शकत नाही. मी फक्त एवढंच म्हणेन की रमण प्रियाचा भाऊ नक्कीच आहे, पण दोघात खूप फरक आहे. जसं प्रिया माझ्यावर प्रेम करते तसंच रमण तुझ्यावर प्रेम करतो, पण त्याची सहनशक्ती प्रियासारखी नाही. प्रियाने मला जितकं सहन केलं आहे ना त्याच्या 10% पण रमण तुला सहन करू शकणार नाही आणि हाच त्या दोघांमधला फरक आहे. तू त्याच्यावर कितीही प्रेम केलंस तरी जर तुझी वागणूक त्याच्या कुटुंबाशी किंवा कोणाशी योग्य राहिली नाही तर रमण ते सहन करणार नाही. तो 2 मिनिटांचाही वेळ न लावता आपल्या कुटुंबालाच निवडेल आणि त्यात तो चुकीचाही नसेल. मी या लग्नाच्या विरोधात याच कारणासाठी आहे, कारण प्रियाने आजवर जे काही सहन केलं आहे त्यातलं काही रमणला सहन करावं लागू नये असं मला वाटतं. त्याचं कुटुंब लहानसं आहे. त्यांना हसत खेळत राहायचं आहे. जर त्याच्या प्रेमाच्या बदल्यात तू त्याला आणि त्याच्या कुटुंबाला तितकीच इज्जत देऊ शकशील तरच लग्नासारखा मोठा निर्णय घे. राज प्रीतीशी जे बोलत होता ते ऐकून सगळे हळूहळू मान हलवत होते. म्हणजेच राजच्या बोलण्याशी त्यांची सहमती होती. राजचं बोलणं ऐकून प्रीती फक्त रडतच राहिली. आणखी एक गोष्ट प्रीती, मी तुला नेहमी माझी बहीणच मानलं आहे. सक्की, चुलत, काका काकूची मुलगी असा काही फरक नाही. तू फक्त माझी बहीण आहेस, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. तुझ्यात आणि सिया दीदीत मी कधीच फरक केला नाही. जितका मी तुझ्याशी कडक आहे तितकाच मी सिया दीदींच्या लग्नाआधी त्यांच्या बाबतीतही कडक होतो.
त्या कडकपणामागे माझा तुझ्यावर हक्क गाजवायचा हेतू नव्हता ना आहे. मला फक्त एवढंच वाटायचं की तू थोडी घाबरावी. मला मजा यायची म्हणून नाही, तर कुठलाही चुकीचा निर्णय घेण्याआधी तू 10 वेळा विचार करावा म्हणून. माझा कडकपणा हाही तुझ्यासाठीच प्रेम आहे. पण तुला माहीत आहे की मला ते दाखवता येत नाही आणि तुझ्यावर माझा विश्वासही आहे. म्हणूनच आज तू तिथे दिल्लीत आहेस. तरीसुद्धा तुला असं वाटत असेल की मी विनाकारण तुला त्रास देतो, तर आजपासून तसं होणार नाही. मला कुणावरही हक्क गाजवण्याची हौस नाही. तुला हवं असेल तर तू आता तुझ्या आईवडिलांशी लग्नाबद्दल बोलू शकतेस. मी काहीच बोलणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रीती, पुढे जाऊन जर ही गोष्ट वळण घेऊन प्रियावर आली, तिला त्रास झाला किंवा तिच्याशी कुणीही उद्धटपणा केला, तर त्यावेळी जो कोणी दोषी असेल त्याला मी सोडणार नाही. ती मुलगी सहनशक्तीची मर्यादा ओळखते. मी ओळखत नाही. ती काही बोलणार नाही, पण तिच्यासाठी मी आहे. आणि पुढे कधीही तिच्याशी असा उद्धटपणा करू नकोस. ती तुला प्रेम आणि मान देते तर त्याची कदर कर. तसंही मी आधीही सांगितलं आहे, जर कधी तिनेच तुझ्याशी विनाकारण उद्धटपणा केला किंवा तुला ओरडलं तर मी तिलाही याच प्रकारे ओरडेल. पण काय आहे ना, आजपर्यंत त्या मुलीने अशी वेळ येऊच दिली नाही, कारण ती तशी नाहीच. बाकी एक भाऊ म्हणून एवढीच इच्छा आहे की तू आपल्या आयुष्यात कायम आनंदी राहो. दादा सॉरी, प्रीती रडत म्हणाली. पण राजने फोन कट केला आणि परत येऊन आपल्या जागी बसला व डोळ्यांवर हात ठेवला. सगळेच गप्प होते. कोणाला काय बोलावं हेच कळत नव्हतं. राजचं बोलणं ऐकून प्रिया स्वतःही विचारात बुडाली होती. आपल्या बहिणीमुळे रमणला त्रास होऊ नये असं त्याला वाटत होतं. ही खरंच खूप मोठी गोष्ट होती. त्या रात्री सागरजींनी या सगळ्यासाठी राधाजींनाच दोष दिला आणि राधाजींनी ते मान्यही केलं. नंतर राधाजींनी स्वतः प्रीतीशी बोलून आजवरच्या सगळ्यासाठी तिची माफी मागितली आणि तिला समजावलंही की आपण जसं चुकलो तशी चूक तिने करू नये, नाहीतर आपलं प्रेम आणि कुटुंब दोन्ही गमवावं लागेल. तसंच त्यांनी प्रीती आणि रमण दोघांनाही समजावलं की आत्तासाठी या नात्याला थोडा वेळ द्यावा आणि प्रीतीचं शिक्षण पूर्ण होऊ द्यावं. रमणनेही ही गोष्ट मान्य केली, पण त्याने आपल्या घरी सगळं सांगून टाकलं. हे कळताच रमणचे आई वडील सागरजी आणि राधाजींना भेटायला आले. सगळ्यांनी त्यांचं मनापासून स्वागत केलं. त्यावेळी राजही तिथेच होता आणि आता मोठ्यांनी घेतलेल्या निर्णयाला त्याचीही संमती होती. शिक्षण पूर्ण होईपर्यंतचा वेळ घेण्याचं ठरलं होतं. यावेळी राज आणि रमण राजच्या खोलीत होते. भाऊजी, तुम्ही आता रागवलेले तर नाही ना? नाही, राजने थोडक्यात उत्तर दिलं. सॉरी भाऊजी, त्या दिवशी मीही तुमच्याशी उद्धटपणा केला. मला माफ करा. काही हरकत नाही. मी जसा वागत होतो त्यावरच तू तशी प्रतिक्रिया दिलीस. पण नंतर मला कळलं की तुम्ही सुद्धा नातं बिघडू नये या भीतीतच होता. मीही अगदी त्याच भीतीत होतो. जे झालं ते झालं. जो वेळ निघून गेला तो विसरून जा आणि नव्या वेळेची सुरुवात करा. फक्त एक गोष्ट सांगायची आहे, प्रीती थोडीशी माझ्यासारखीच आहे. ती काही बोलून जाते, पण मनाने वाईट नाही. त्यामुळे तिची एखादी गोष्ट वाईट वाटली तर मला सांग. मी तिला समजावून सांगेन. पण असं कुठलंच पाऊल उचलू नकोस ज्यामुळे. काळजी करू नका भाऊजी, मीही भाऊ आहे आणि तुमच्या मनातली गोष्ट समजतो. तुम्ही काळजी करू नका. पूर्ण प्रयत्न राहील की कधीही असा वेळ येऊ नये ज्याचा परिणाम तुमच्या आणि प्रियाच्या नात्यावर होईल. मीही, राज हलकंसं हसत म्हणाला. तेवढ्यात रमणने त्याला घट्ट मिठी मारली. सुरुवातीला राज थोडा गोंधळला, पण मग त्यानेही हळूच त्याच्या पाठीवर हात ठेवून थोपटला. थँक्यू भाऊजी, माझ्यासाठी तुमचं हो खूप महत्त्वाचं होतं, कारण मला तुमच्या आणि प्रियाच्या नात्यात कुठलाही दुरावा नको होता. काहीच होणार नाही, काळजी करू नकोस, असं म्हणत राजने पुन्हा त्याची पाठ थोपटली. इतक्यात प्रिया आत आली. प्रियाला पाहताच रमण आणि राज वेगळे झाले आणि रमण प्रियाजवळ जाऊन म्हणाला, खूप लग्न करत होतीस ना तू? बघ आज शेवटी सगळं ठरलं. हो ना, छानच आहे. आता आई बाबांनाही तुमची काळजी राहणार नाही. तसं समज लग्नानंतर मी बदललो तर? तुला घरी येऊ न दिलं तर? किंवा तुझ्याशी जास्त बोलणार नाही, तू आलीस की लगेच पाठवून द्यायची गोष्ट करीन तर? रमण तिला चिडवण्यासाठी म्हणाला. काही हरकत नाही दादा, मी फक्त आई बाबांना भेटून निघून जाईन. माझ्यामुळे तुम्हाला कधीच त्रास होईल असं काही मी आधीपासून केलं नाही, प्रिया हसत म्हणाली. ते ऐकून रमणसोबतच राजचंही मन पिघळलं. रमणने तिला मिठी मारली आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतलं.
अरे वेडी, मी तर फक्त गंमत करत होतो. तू माझी धाकटी बहीण आहेस. माझ्या आयुष्यात तुझं स्थान नेहमीच तसंच राहील जसं आतापर्यंत होतं. आपल्या दोघांमध्ये कुठलंच नातं येऊ शकत नाही. माझ्यासाठी माझी प्रिया सगळ्यांपेक्षा मोठी आहे. नाती कशी जपायची हे माझ्या बहिणीपेक्षा चांगलं कुणालाच माहीत नाही. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.